नमस्कार, मी राहुल सीताराम साळवे. आम्ही सकल दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आहोत. आम्ही नांदेडतून आलेलो आहोत. परवाच्या दिवशी आम्हा दिव्यांगांचे दैवत जे ठरलेले आहेत, हे माननीय तुकारामजी मुंडे साहेबांची एकाएकी बदली झाली. 5व्या-6व्या महिन्यामध्ये त्यांची बदली झाली. हे आमच्या हजारो लाखो दिव्यांगांना हे सहन नाही झाले. आज वर्षानुवर्षे आमच्यावर अन्याय होत आला, निसर्गाने अन्याय झाला. आमच्यावर निसर्गाने सुद्धा अन्याय केला होता, परंतु आजपर्यंत कोणी आमच्यासाठी वाली आला नव्हता. आमच्यासाठी दैवत म्हणून ठरलेले माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांनी जसं दिव्यांग कल्याण विभागाचं सचिवपद त्यांना दिलं, त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातले बोगस दिव्यांग उघडकीस आणले, बोगस संस्था अशा उघडकीस आणल्या, जेणेकरून आम्हाला अशा पल्लवी झाल्या होत्या की आता आमच्या जे उमेद होते आमच्यात ते आम्हाला परत निर्माण झाली होती की तुकाराम मुंडे साहेब आलेत, आता आपले सगळे प्रश्न मिटतील. परंतु एकाएकी परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सचिवालयाकडून त्यांचं बदली केल्याचं पत्र काल आम्ही बघितलं. काल बघितलं आम्ही रात्री सर्वजण नांदेडमधून आम्ही सकल दिव्यांग संघटनेचे आम्ही सगळे पदाधिकारी आम्ही नांदेडतून निघालो. आज आलो आमची एकच मागणी आहे की माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांची दिव्यांग कल्याण विभागामध्ये जी बदली झाली आहे ती बदली तत्काळ रद्द करण्यात यावी आणि आम्हा दिव्यांगाला हजारो दिव्यांगाचे जे शासनाकडून जे योजनांचे आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना पुनश्च एकदा संधी द्यावी. एकूण तुम्ही आता आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, नेमकं पोलिसांचं काय म्हणणं आहे? मुख्यमंत्री कार्यालयानं तुम्हाला काही सांगितलं आहे का? कारण मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, त्यामुळे काही चर्चा झाली? चर्चा नाही. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या बाहेर असताना जर परवाच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी जर एखाद्या सचिवपदाच्या यांचं जर बदलीचं जर ऑर्डर निघते तर हे खरेच दुर्दैव आहे. एका IAS अधिकारी जो आज महाराष्ट्रात नाही तर संबंध भारतामध्ये जे प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे जे खातं दिले ते खाते त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण करतात. अशा अधिकाऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी जर मुख्यमंत्री ते नसताना जर एका IAS कर्तव्यदक्ष IAS अधिकाऱ्याची जर सुट्टीच्या दिवशी जर बदली करतात ही खरंच निंदनीय आणि महाराष्ट्राला आणि भारताला शोभनीय अशी गोष्ट नाही सर. पण आता तुमचं ॲप्लिकेशन घेतलेलं आहे का? काय सांगा? आमचं ॲप्लिकेशन वगैरे घेतलेलं नाही आहे. आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट व्हावी आणि जे दिव्यांग कल्याण विभागाचे आमचे जे सचिव आहेत तुकारामजी मुंडे साहेब यांची जी बदली झाली ही बदली तत्काळ रद्द करण्यात यावी. त्यांना जो काही कार्यकाळ असतो IAS अधिकाऱ्यांचा हा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा ही आमची विनंती होती. आम्ही त्या विनंतीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत.